गौरव दिन आहे आणि मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी किती लोक मराठी शाळेत जातात हा गौरवाचा विषय आहे। त्यामुळे मराठी भाषा दिनाच्या दिवशी मी एका मराठी शाळेत आलेलो आहे याचा मला अभिमान आहे। माझी मुलंसुद्धा मराठी शाळेत शिकतात किंवा मराठी माध्यमातच शिकतात। माझा मुलगा 4थी पर्यंत महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला आहे, मुलगी 2री पर्यंत महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेली आहे। तुमच्यासारख्या सर्वसामान्य शाळांमध्ये खरे न्यूटन, एडिसन, आईन्स्टाईन घडतात। मोठ्या शाळांमध्ये फक्त पालक त्या शाळेची EMI भरत असतात, फीच्या रूपाने EMI भरत असतात। जगाचा इतिहास असा आहे की जेवढे लोक आपापल्या मातृभाषेतून शिकलेले आहेत ते सर्व यशस्वी झालेले आहेत। ज्यांनी दुसरी भाषा आपल्या अंगावर ओझं म्हणून घेतलेली आहे ते आयुष्यभर एक तर अभ्यासाच्या ओझ्याने मेलेत किंवा नंतर आपल्या EMIच्या ओझ्यामध्ये मेलेले आहेत। चीनची प्रगती बघा, चीनी भाषेत सगळे शिकतात। फ्रान्सची प्रगती बघा, फ्रेंच भाषेमध्ये शिकतात। पोर्तुगालची परिस्थिती बघा, प्रगती बघा, पोर्तुगाल भाषेमध्ये शिकतात। अमेरिकेची भाषा इंग्लिश आहे, ते इंग्लिशमध्ये शिकतात। जगातील सर्व देश, रशियासुद्धा रशियन भाषेतच त्यांचा सगळा अभ्यासक्रम आहे। आपल्याकडे सुद्धा जेवढी तुम्हाला यशस्वी माणसं दिसतायत किंवा भूतकाळ दिसली ती सर्व आपापल्या मातृभाषेत शिकलेली दिसतात। आणि तुम्ही 10वी पर्यंत ज्यावेळी शिकता, आता 4थी 5वी पासून इंग्लिश आहेच आहे, मला वाटतं पहिलीपासूनच परत केलेलं आहे। तुम्ही जगाच्या कोणत्याही देशात गेले, 10वी पर्यंत तुमचं शिक्षण झालेलं आहे, इंग्लिश जुजबी तुम्हाला येतच असतं, तरीसुद्धा तुम्ही चीनमध्ये गेले, हाँगकाँगमध्ये गेले, तुम्ही सिंगापूरला गेले, तुम्ही रशियामध्ये गेले, इजिप्तमध्ये गेले, कोणत्याही देशात तुम्ही गेले तरी ज्याचा मातृभाषेचा बेस पक्का आहे त्याला 3 महिन्यात जगातील कोणतीही भाषा शिकता येते, त्याच्यावर प्रभुत्व मिळवता येते आणि त्या देशात त्याचं करिअर होत असतं। त्यामुळे पहिलं आपल्याला आपली भाषा व्यवस्थित आली पाहिजे, समजलं पाहिजे की समोर काय चाललंय। जर भाषा समजली नाही तर गडबड होते। एक मुलगा इंग्लिश शिकायच्या प्रयत्नात होता, कोर्स केला त्याने छोटासा, आणि आता आपल्याला शिकवले तसं आपण बोलायला पाहिजे म्हणून तो प्रयत्न करत होता बसमध्ये वगैरे, आणि इंग्लिश नुकतंच शिकत होता। त्या बसमध्ये एका बाईचं पाकिट हरवलं। पहिल्या दिवशी त्याला फक्त एवढं शिकवलं होतं, येस म्हणायचं, नो म्हणायचं आणि थँक्यू म्हणायचं। सोपं शब्द आहेत, येस म्हणायचं, नो म्हणायचं, थँक्यू म्हणायचं। एका इंग्लिश बोलणाऱ्या बाईचं पाकिट हरवलं, तिने इकडे तिकडे शोधलं आणि मग ह्याला विचारलं, आय हॅव लॉस्ट माय पॉकेट, हॅव यू गॉट इट? तो म्हणला येस। ती म्हणली माझं एक पाकिट हरवलेलं आहे आणि ते तुला सापडलंय का? याला भाषा नीट कळली नाही, तो म्हणला हो सापडलंय। ती म्हणाली गिव्ह इट बॅक टू मी, मला ते परत दे। तो म्हणला नो नो, पाकिट सापडले का तुला? हो म्हणाला। तू परत देतोस का? नाही म्हणाला। बाईने दिले कानाखाली ओढून। तो म्हणला थँक्यू मॅडम, थँक्यू। पाकिट सापडलं होतं का? नाही, पण कानाखाली बसली की नाही? हां, कशामुळे? इंग्लिशमुळे नाही, भाषेचा मातृभाषेत अर्थ नीट कळला नाही। आणि म्हणून आमचा एक मित्र आहे, त्याची बायको जपनीस आहे, संसार चांगला चाललाय। आमचा एक मित्र बाबर म्हणून, त्याची बायको युक्रेनची आहे, युक्रेनी भाषा बोलते, दोघांचा संसार सुखात चाललाय। म्हणलं कसं काय चालतं रे? ते म्हणतात की हिला राग आला ती शिव्या देते, मला कळत नाही, आणि मला राग आला तर मी हिला शिव्या देतो, हिला कळत नाही। भाषेचा हा पण फायदा आहे की नाही? आता त्यांची नातवंड वगैरे झालेत काय, म्हणजे प्रकरण पुढे गेलेले आहे, दोघं आनंदी येतात। भाषा कमीत कमी कळली, मर्यादित बोलतायत, आपल्याला एकमेकाला सगळं कळतंय। आणि मग आज माणसं दूर होत चाललेली आहेत। एकाच घरात राहणारी 4 माणसं सुद्धा 4 ध्रुवावरती आहेत, फक्त दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव नाही। आता वेगळे ध्रुव तयार झालेत आणि ते ध्रुवीकरण एवढं मोठं आहे की बायको नवऱ्याला विचारते व्हॉट्सअपवरती भाजी काय करू, आणि तो व्हॉट्सअपवर उत्तर देतो काय, तुला आवडेल ती कर, नसेल तर आपली ऑर्डर कर। हा संवाद जेवढा कमी होत चाललाय तेवढेच लोक एकलकोंडे होत चाललेत, आणि एकलकोंडे होत चालल्यामुळे ते आत्महत्येच्या दिशेने जात आहेत। भाषेतून माणसं फुलतात, भाषेतून माणसं घडतात। 4 दिवसापूर्वी स्वीडन नावाचा देश आहे युरोपमधला, त्यांनी मोबाईलवरती आणि शाळेमध्ये टीव्हीवरती शिकवणं सगळं बंद केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की 16 वर्षामध्ये आमची एक पिढी बर्बाद झाली की ज्यांना आम्ही कम्प्युटरच्या नादाला लावलं, स्क्रीनच्या नादाला लावलं। आज आमच्या मुलांची क्रिएटिव्हिटी, आज आमच्या मुलांची बुद्धिमत्ता, त्यांची एकाग्रता, एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता, सगळं काही संपून गेलेलं आहे। त्यामुळे आम्हाला खूप मोठा लॉस झालाय। त्यांनी ते बंद केलंय।
ऑस्ट्रेलियाने सुद्धा 16 वर्षाच्या मुलांना सोशल मीडिया बंद केलेला आहे. आपण सुद्धा मोबाईलचा कुठं कोर्स लावलेला नाही, मोबाईलची कुठं युनिव्हर्सिटी नाही आहे, कुठं कोचिंग क्लास नाही, पण पोरं सगळी एक्सपर्ट झालेत. सगळ्यांना जमतं यूट्यूब चालू करायला, फेसबुक चालू करायला, इंस्टाग्राम कसं आहे, रील करताना पण बघतो आम्ही, छोटी छोटी पोरं पण रील करतात, बरोबर. पण हे सगळं करत असताना आपण हे सगळं जरी शिकायला मिळत असेल तरी ते आपल्या उपयोगाचं किती आहे, आपला फोकस कसा आहे. लक्षात घ्या, तुमची एकाग्रता संपली, तुमची क्रिएटिव्हिटी संपली, फोकस करण्याची क्षमता संपली तर तुमचं सगळं करिअर संपून जातं. त्यामुळे स्क्रीनचा उपयोग कमीत कमी केला पाहिजे. रील बघायचे नाही, रोल करायचा. रील बघणे म्हणजे फक्त स्क्रोल करणे. स्क्रोल करणारे काय करू शकत नाहीत, रोल करणारे बरंच काय करू शकतात. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 8 पुस्तकं लिहून घेतलेली आहेत भाषेवरती. शहाजीराजांना भाषेबद्दल खूप आदर होता. शिवाजी महाराजांनी 8 पुस्तकं लिहून घेतली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः 4 पुस्तकं लिहिली. नक्षिक, नायिकाभेद, 7 शतक आणि बुधभूषण ही 4 नावं आहेत. बुधभूषण संस्कृतमध्ये आहे, नक्षिक, नायिकाभेद हे संस्कृतमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत. संभाजीराजांना कमीत कमी 8 भाषा येत होत्या. म्हणजे ज्याला मातृभाषा पहिली नीट कळते त्याला जगातली कोणतीही भाषा पटकन समजता येते. म्हणून तुम्ही मराठी भाषेत शिकताय, तुमचं करिअर उज्ज्वल आहे हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो. ज्याला भाषा कळते, ज्याला आपली माता आणि मातृभाषा ही नीट कळते त्याला जगामध्ये कुठेही जाईल तिकडे यश मिळायला काही अडचण येत नाही. त्यामुळे तुम्ही मराठीत शिकताय, कुठेही स्वतःला लाज वाटण्यासारखं समजून देऊ नका किंवा आपण काहीतरी गरीब आहोत आणि आपण मराठी भाषेत शिकतोय असं मनात आणू नका. जो मातृभाषेत शिकतो तो नैसर्गिक श्रीमंत आहे. त्याला बाकीचे वरचे काय आवरणं आणि बाह्य पदवी घेण्याची काही गरज पडणार नाही. आपली भाषा आपल्याला येते, आपली भाषा आपल्याला समजते, याच्यातच सगळं आलं. मला सांगा, पक्ष्यांची भाषा कोणती आहे? त्यांची त्यांना कळते, बरोबर. 2 पोपट आपसात बोलू शकतात की नाही? 2 कबूतर आपसात बोलू शकतात की नाही? 2 कावळे आपसात बोलू शकतात की नाही? का त्यांनी अशी तक्रार केली? आणि मला सांगा, पोपटावर कावळे दिसतात का? कावळ्यावर कबूतर दिसतात का? का बरं दिसत नाहीत? भाषाच कळत नाही ना, बरोबर. गायबरोबर म्हशी दिसतील का गायबरोबर घोडे दिसतील? घोड्यावर गाढवं दिसतील? हे कशामुळे होतं? मग कोण कोणावर दिसेल? ज्यांची भाषा समान आहे, बरोबर. तुमचा मित्र कोण होईल? ज्याला मराठी कळते. तुमची मैत्रीण कोण होईल? ज्याला मराठी कळते. समजा तुमची जॅपनीज मैत्रीण असेल, जमेल का तुमचं? तुमचा मित्र समजा रशियन असेल, जमेल का तुम्हाला? मग जमण्यासाठी काय पाहिजे? संवादाचं माध्यम समान भाषा पाहिजे, बरोबर. आणि ती आपली मराठी भाषा आहे. मराठी भाषा खूप चांगली आहे. जगात ती 10व्या नंबरला होती, दुर्दैवानं आता 14व्या नंबरला आहे. जे मराठी तत्वज्ञान ढासतात, ठोकतात, फेकतात, त्यांचीच पोरं इंग्लिशमध्ये शिकतात आणि हेच परत येऊन आपल्याला भाषणं देतात. काय मराठी भाषा टिकली पाहिजे. मग तुमची पोरं कुठे आहेत? तुमची नातवंड कुठे आहेत? आणि देशाला जो सगळ्यात मोठा झटका आहे तो अशा दांभिक लोकांपासून आहे. सांगणे वेगळं, करणे वेगळं, हा फरक आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझ्या मुलांची मी सर्टिफिकेट दाखवू शकतो बरं का. भविष्यात जर कोणी बोललं काय की तुम्ही बोलताय, तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकली, तर मला हे दाखवता येईल. आणि मला हे माहिती आहे की जर आपण बोलतो ते केलं तरच आपण खरे भारतीय आहोत, अन्यथा आपण स्वप्नातल्या भारतातले लोक आहोत. काय नया भारत उनका है, नया भारत उनका ही आहे, जे वास्तवात चालणार आहेत. लक्षात घ्या, आपली विमानं पडतायत, आपला शेअर बाजार पडतोय, आपला स्वाभिमान पडतोय, सगळं काय पडतंय, तरी सुद्धा आपण विचार करतोय का की प्रगती कशाला म्हणतात? साहेब, पूर्वी माणसं कुत्र्याला भाकर तुकड्या टाकल्यानंतर जेवायचे, गाईला घास घातल्यानंतर जेवायचे. आज शहरात परिस्थिती अशी आहे की म्हातारे आईबाप उपाशी आहेत आणि पोरं इकडं नातवंड वगैरे पिझ्झा बर्गर खात फिरतायत. ह्याला संस्कृती म्हणता येईल का? हे चित्र कशामुळे? विसंवाद. आई वडील मराठीत, पोरं इंग्लिशमध्ये. आई वडिलांनी लहानपणी मुलांना वेळ दिला नाही आणि मुलांना तरुणपणी म्हाताऱ्या आईबापांना वेळ देता येत नाही. कशामुळे सगळं? भाषा. आपल्याला एखादा माणूस रागावलाय, कशाने कळतं? भाषेने कळतं. एखादा माणूस आपल्यावरती आनंदात आहे, कसं कळतं? भाषेत कळतं. किंबहुना जे शब्द येतात, सेम शब्द, पण त्यांचं स्पीड
त्यांची उंची याच्यावरून पण कळतं ना. वडिलांनी हळूच सांगितलं जरा पाणी आण बरं, पाण्याचा ग्लास घेऊन ये. आपल्याला काय कळतं, शांतते नाही. पण त्यांनी रागा सांगितलं हे पाणी आण एक ग्लास. आपण पळत पळत जातो की नाही आणि पाणी घेऊन येतो. शब्द तेच आहेत ना, एक ग्लास पाणी आण. कशामुळे कळलं अर्जंट आहे? रस्त्यावरून सगळ्या गाड्या जातात, पण एखादी गाडी सायरन चालवत फिरत असेल, काय समजायचं? अर्जंट आहे. ते सायरनवरून कळतं की नाही? तसं माणसाच्या बोलण्याच्या स्पीडवरनं, त्याच्या आवाजावरनं कळतं की हा माणूस रागात आहे, हा प्रेमात आहे, हा रागावलेला आहे. काय आहे नक्की? समजून घेणारी माणसं खूप कमी झालेली आहेत. भाषाच आपल्याकडे नसेल तर समजून कसं घेणार आणि काय घेणार? म्हणून समजून घेणं एक मोठी कला आहे. आणि आयुष्यात जे लोक रिॲक्ट होत नाहीत त्यांचे प्रश्न सुटतात, बरोबर ना. आपल्या आईला आपले वडील किती वेळा रागवतात, आपली आई रिॲक्ट होते का? म्हणून घरात सगळं ओके चाललंय. ज्या दिवशी आई पण रिॲक्ट होईल, काय घरामध्ये भांडी राहणार नाहीत. काय का मम्मीने पप्पांना फेकून मारलं भांडायचं, आपण काय म्हणायचं? थँक्यू. थांबा म्हणायचं, शूट करते शूट करते. काय चाललंय तुमचं? आजीला दाखवते, आजोबांना दाखवते, अख्ख्या गावाला दाखवते. काय तुम्ही भांडताना किती भांड्यांचा जीव गेला, आहे की नाही? आपण यशस्वी आहोत, आपण पुढे जाणार, याचं सगळं क्रेडिट तुम्हाला माहिती आहे कोणाला असतं? आपल्या आईला असतं. जगातल्या कोणत्याही यशस्वी माणसाचं क्रेडिट कोणाला माहिती आहे का? त्याच्या आईला असतं. आणि म्हणून आपल्याकडे काय म्हणतात, मातृदेवो भव, मग पितृदेवो भव आणि मग आचार्य देवो भव, बरोबर की नाही? मॅडम सुद्धा आपल्या आई समानच आहेत की नाही? शिकवतात की नाही छानपैकी? हां, मला 10वीला असताना एक मॅडम म्हणल्या होत्या की तू तुझ्या आयुष्यामध्ये कुठेही यशस्वी होऊ शकणार नाही. कारण मी त्यांच्या वर्गात गडबड करायचो. मग त्यांचं मत बरोबर होतं की असा दंगा करणारा पोरगा काय यशस्वी होणार नाही. मग मी 12वीला गेलो, तर 12वीला आम्ही कॉलेजला दांडी मारून एका बसमध्ये बसलो आणि आमच्या वर्ग शिक्षकच त्या बसमध्ये चढल्या. आम्ही उतरायचं तर चालत्या बसून उतरायचं कसं, म्हणून आम्ही पण बसलो. मग त्यांनी विचारलं तुम्ही कॉलेजला दिसले नाही पोरं? आम्ही क्रिकेट खेळायला गेलतो सगळं, अख्खा वर्गच दांडी मारून गेलता. असले दांडी होते. म्हणजे तुम्ही काय पास होणार नाही आयुष्याचा. आम्ही फसलेच नाही, पास झालो. त्यामुळे दांडी मारणं हे सुद्धा बऱ्याचदा काही चुकीचं नसतंय, काही चुकीचं नसतंय. मॅडम माझं पोरगं 10वीला आहे, काल सुद्धा अभ्यास केला नाही, सकाळी थोडाफार केल्याचं नाटक केले त्यांनी, तरी सुद्धा 65-70 घेऊनच येईल. आणि माझ्या आईने तर मला सांगून ठेवलं होतं माझ्या वेळी, बरं का, तुला 35 भेटले तरी वसूल, पैसे वसूल, फक्त पुढच्या वर्गात. कळलं का तुम्हाला? 95 मिळाले तरी पुढच्या वर्गात, 35 मिळाले तरी पुढच्या वर्गात. मग काय योग्य आपल्याला? पस्तीस, बरोबर. मी कॉलेजला प्राध्यापक झालो तेव्हा मी 40% सिलेबस शिकवायचो. किती? 40%च. आणि एकदम छानपैकी शिकवायचं असं. आणि जे 40% शिकवले त्यातलेच प्रश्न द्यायचो 10 आणि पोरांना सांगायचो ह्यातलेच 5 येणार आहेत, 5 येणार आहेत आणि दणकून यायचे, बरं का. प्रश्नपत्रिका 143 मार्काची, त्यातले 100 मार्काचे सोडवायचे आणि त्यातलं 35ला पास होतंय, तरी सुद्धा लोक आत्महत्या करतात. किती चुकीचं आहे सांगा बरं? एवढा अभ्यासाचा तणाव घेऊ नका. माझी आई मला सांगायची ते तुम्हाला सांगतो आणि थांबतो, पास झाला बास झाला. टेन्शन घ्यायचं नाही, ते सांगतील. आपण करायचं काय? आपण आपल्या मनात जे आहे तेच करायचं. अभ्यास पूर्ण केलेला नाही, उद्या करतो, उद्या करते, उद्या परत विचारलं अभ्यास पूर्ण नाही, उद्या करते करते. काय पण लक्षात घ्या, हे सगळं ऍडजस्ट करता येईल, पण कोणीही निराश व्हायचं नाही, आयुष्यामध्ये हताश व्हायचं नाही आणि आत्महत्येचा विचार मनात आणायचा नाही. पास झालो म्हणजे करिअर आहे, नापास झालो म्हणजे करिअर संपलं, असं विचार करायचं नाही. आलं लक्षात?
आपल्या शाळेतला आपल्या परिसरातील कोणीही 10वीच्या 12वीच्या बोर्डाचं टेन्शन घ्यायचं नाही. जे बोर्डात आले ते परत दिसलेले नाहीत आणि जे बोर्डात नव्हते तेच आता शाळेत भाषण करतायत. उदाहरणार्थ मी